कुटुंबासोबत जर एकदम लक्झरी तरी बजेटमध्ये फॉरेन ट्रिप करायची असेल तर बाली बेस्ट आहे. क्या बात, क्या बात. पण बालीचे इतके रील येतात, नक्की कुठे जायचं? तर या व्हिडिओत मी तुम्हाला बालीमधली अशी एक जागा सांगणार आहे जिथे राहून तुम्ही बघू शकता असंख्य गोष्टी. इथे बाईक घेऊन टाकी फुल करून निसर्गात तुम्ही वेड्यासारखे भटकू शकता, कारण इथे मिळतं 1 लिटर पेट्रोल फक्त 54 रुपयांना. बॅगा भरून एक 25-30 लिटर पेट्रोल न्यावं भारतात, नाही का? इथे बजेटमध्ये तुम्हाला 5 स्टार रिसॉर्ट मिळू शकेल. इथे आहेत सुंदर धबधबे ज्यासाठी अजिबात ट्रेक करावा लागत नाही. लहान मुलांना घेऊन तुम्ही जाऊ शकता. इथे मिळतो 700 ते 800 रुपयात जगात भारी स्पा, संपूर्ण भात शेती, गर्द झाडी, सुंदर घरं आणि प्राचीन मंदिरांमध्ये हरवलेलं हे ठिकाण. इंस्टाग्राम मधल्या पाऊट काढणाऱ्या हाय फाय पोरींना तुम्ही कॉम्प्लेक्स द्याल इतके कूल कॅफे इथे आहेत, जे बाय द वे गोव्यापेक्षा स्वस्त आहेत. तुम्ही म्हणाल की अरे भाऊ आता रडवशील का आम्हाला, ठिकाण सांग ना. तर फक्त ठिकाण नाही, तिथे जायचं कसं, राहायचं कुठे, फिरायचं काय, खायचं कुठे, साधारण खर्च किती, सगळं सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. Which song do you listen? बोले चुडिया. बोले चुडिया. वा वा वा. तर पुण्याहून आम्ही निघालो. एक्सप्रेस वेच्या नवीन कनेक्टिंग लिंक मधून थेट पोहोचलो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर. मुंबईहून बालीला एक सुद्धा डायरेक्ट फ्लाईट नाही, त्यामुळे आम्ही पकडली मलेशिया एअरलाइन्सची मुंबई क्वालालंपूर आणि त्यानंतर क्वालालंपूर बाली अशी फ्लाईट. फ्लाईटमध्ये आत गेल्यावर उशी, हेडफोन आणि पांघरुण दिलं होतं. सीट काय फार कम्फर्टेबल नव्हतं, याच्यापेक्षा शिवनेरी परवडली. पण महत्वाचं म्हणजे एंटरटेनमेंट सेट होता, जेवण सुद्धा होतं. पण जेवण इतकं सुमार होतं, यापेक्षा वंदे भारत परवडलं. पण बाकी फ्लाईट वेळेत निघाली, सर्व्हिस चांगली होती आणि 5.5 तास प्रवास करून आम्ही सकाळी पोहोचलो मलेशियाची राजधानी क्वालालंपूर, जिथे आमचा 4 तास हॉल्ट होता. क्वालालंपूरला पोहोचल्यावर मला महत्वाची गोष्ट समजली, ते म्हणजे इथे संडासला टंडास म्हणतात. एअरपोर्ट लय भारी होतं, आतमध्ये फुल धबधबा. पण प्यायला पाण्याची बाटली घेतली तर अर्धा लिटर 400 रुपयांना. विमानतळ इतकं मोठं होतं की आतल्यात फिरायला ट्रेन होती, नशीब त्याचं तिकीट नव्हतं. मग क्वालालंपूर मधून फ्लाईट पकडून 3.5 तासांनी आम्ही पोहोचलो बालीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर. अशा रीतीने जवळजवळ मुंबई पासून निघाल्यापासून 24 तास झाले आणि फायनली पार्किंग मध्ये आलोय. ग्रॅब कॅब बुक केली, जसं उबर तसं इथे ग्रॅब आहे आणि आम्हाला इनोवा खूप स्वस्तामध्ये मिळालेली आहे. एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावरती कसं ग्रॅबच्या पार्किंगपर्यंत यायचं हे ग्रॅब ॲपमध्येच दाखवलेलं आहे. मी स्क्रीनशॉट त्याचा तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि आम्हाला 1,49,000 साधारण 900 रुपयात आम्हाला कॅब मिळाली हॉटेलपर्यंत आणि छान इनोवा मिळाली. आणि हे अतिशय भरोशाची सर्व्हिस आहे ग्रॅब. एअरपोर्ट पासून आम्ही निघालो बालीतल्या सुंदर गावी, ज्याचं नाव होतं उबुड, जिथे आम्ही 5 दिवस राहणार होतो. एअरपोर्ट पासून 1 ते 1.5 तासात उबुडला पोहोचलो. उबुडच्या प्रसिद्ध मंकी फॉरेस्टच्या जवळच मध्यवर्ती भागात आमचं रिसॉर्ट बुक केलं होतं. 5 स्टार लेवलचं हे रिसॉर्ट आम्हाला लई स्वस्तात मिळालं, किती ते पुढे सांगेनच. तर आम्ही उबुडला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही राहतोय रामाफला रिसॉर्ट. याचे खूप जास्त रेटिंग्ज होते म्हणून आम्ही हे बुक केलं आणि याचे चार्जेस किती तुम्हाला नंतर मी सांगतोच. पण मला असं वाटतं की रिसॉर्टमध्ये नाही तर मी कुठल्या तरी स्पा सेंटरमध्ये राहतोय असा कम्प्लिटली फील आहे. जबरदस्त आहे, म्हणजे फिरण्याचा वाटतच नाहीये की म्हणजे आम्ही मेन उबुडच्या म्हणजे सेंटर लोकेशनला आहोत. आणि इथे वरती आमची रूम आहे, पहिल्या मजल्यावरती आहे. आणि ही आहे रूम, मस्त गॅलरी आहे. गॅलरीत सुद्धा कमाल व्ह्यू दिसतोय. आणि ही रूम आहे. तुला मला रूम दाखवतोस? बेड आहे, लॅम्प आहे, चहा. हे अथांगसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट स्नॅक्स. बरं, तर ही आहे रूम. खूप मोठी रूम आहे, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खूप मोठी ह्यूज रूम आहे. आणि बसायला छान यांनी इथे सिट आउट दिला आहे. प्लस बाहेर गॅलरीमध्ये सुद्धा त्यांनी सिट आउट दिलेला आहे. आणि हा डबल बेड. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे भाई बाथरूम डायरेक्ट ओपन टू स्काय बाथरूम आहे. बाथटब आहे. बाथरूम बघितलंय का पिल्लू? बाथरूम बघितलंस तू? ये इकडे. तू बघितलं बाथरूम? ये पटकन.
उघड्या ना आंघोळ करण्याची मज्जा आहे. मी म्हणलं तसं संपूर्ण झाडांमध्ये हरवलेलं रिसॉर्ट होतं आणि रेस्टॉरंट सुद्धा त्यांचं होतं. त्याला लागूनच होता स्विमिंग पूल. या रिसॉर्टची एक रूम तिघांसाठी आम्हाला पडली 7,500 रुपयांना, म्हणजे प्रत्येकी साधारण 3,500 रुपये, ज्यामध्ये फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. सीझन प्रमाणे दर बदलू शकतो, तरी मी रिसॉर्टची लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला जर स्वस्तात हवा असेल तर इथे अगदी 1,500 ते 2,000 रुपयांना होमस्टे मिळू शकतो. मागच्या ट्रिपमध्ये तर आम्ही 900 रुपयांच्या होमस्टेमध्ये राहिलो होतो. तुमच्या बजेटप्रमाणे खूप सारे पर्याय इथे आहेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही बाईक रेंटवर घेतली. इथे मोपेडचे दिवसाचे 500 रुपये आणि पेट्रोल फक्त 54 रुपये लिटर. इथे असे किराणा मालाच्या दुकानामध्ये पेट्रोल पंप आहेत. इतका छोटा पेट्रोल पंप आहे आणि असं कुठेही तुम्हाला पेट्रोल मिळू शकतं. रस कसे पितो आपण उसाचा, तसं गाडीचा उसाचा रस. थँक्यू. त्यामुळे टाकी फुल करून आम्ही निघालो. उबूडच्या वाईव्स म्हणजे एकदम हिप्पी, आजूबाजूला एकदम योग कॅफेज. उबूडमधलं आमचं पहिलं ठिकाण होतं सरस्वती मंदिर, जे वॉटर पॅलेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इथे आत जाण्यासाठी प्रत्येकी 550 रुपये तिकीट होतं आणि त्यांचे पारंपरिक कपडे जे बंधनकारक होते ते त्या तिकिटामध्ये भाड्याने दिले जातात. अथांग तर त्या कपड्यांमध्ये तिथलाच वाटायला लागला. आतमध्ये प्रवेश केला आणि वेडच लागला. याला का वॉटर पॅलेस म्हणतात ते आत गेल्यावर लगेच समजलं. कुठल्या तरी वेगळ्याच जगात वेगळ्याच काळात हे मंदिर घेऊन गेलं. चहूबाजूंनी कारंजे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी तळ्यातूनच त्यांनी सुंदर पद्धतीने वाट तयार केली. इतकं सुंदर पद्धतीने हे मंदिर बांधलंय आणि तितकं छान मेंटेन सुद्धा केलंय. हे मंदिर फक्त राजघराण्यातील लोकांसाठी खुलं असतं. रॉयल फॅमिलीकडूनच पूजा केली जाते. बाकी दिवस गाभारा बंद असतो. पण रॉयल फॅमिलीच्या खुर्च्यांवर तुम्ही बसून काही मिनिटांसाठी रॉयल होऊ शकता, फोटो वगैरे काढू शकता. आणि राणी सरकार, तुमचा आदेश सर आखो पर. प्रत्येकी तिकीट जास्त जरी असलं तरी हा अनुभव फारच भारी होता. त्यामुळे हे ठिकाण एकदम वर्थ आहे. त्या दिवशी जेवायला आम्ही गेलो वॉटर पॅलेसच्या जवळ असणाऱ्या क्लिअर कॅफेमध्ये, जिथे बूट बाहेर काढून आत जायचं. बसायला भारतीय बैठक आणि त्याच्याच बाजूला फिश पॉन्ड. जबरदस्त अँबियन्स, फुल माहोल. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. व्हेजचे बरेच ऑप्शन्स आहेत. मग काय आम्ही हमस, नाचो, वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदी, करी राईस असे बरेच आंगळाळलेले फॅन्सी प्रकार मागवले. प्रत्येकाचं सादरीकरण सुंदर आणि चव सुद्धा छान. इतकं भरपूर मागून सुद्धा आमचं बिल झालं साधारण 700 ते 800 रुपये पर हेड. प्रवासामुळे खूप दमलो असल्यामुळे त्या दिवशी मस्त फूट मसाज घ्यायचं ठरवलं. बाली आणि त्यात उबूड बेस्ट स्पा साठी एकदम प्रसिद्ध आहे. इथे 700 ते 800 रुपयात 1 तासाची कमाल फूट मसाज मिळते. प्रत्येक स्पाचा अँबियन्स आणि इथला फूट स्पा म्हणजे थेट स्वर्ग. म्हणजे एका तासात ब्रह्मानंदी टाळीच. तर आज डे 2 उबूड मधला आणि आज महत्वाची स्थळ दर्शनं करायची आहेत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच रील्समध्ये बघितलं असेल ते म्हणजे राईस पॅडी. इथे भाताची शेती आहे आणि तिथे ते टिपिकल स्विंग वगैरे पण लावलंय आता. तर तेगलांगा, माझा उच्चार चुकत असतील, मी स्पेलिंग दिलेलं असेल, सगळ्यात मोठं राईस फील्ड आहे. इथे पहिलं जाणार आणि तिथनं एक महत्वाचं टेम्पल ते आपण कव्हर करणार. गुड मॉर्निंग. 15 ते 20 मिनिटात आम्ही पोहोचलो तेगलालांग राईस पॅडीमध्ये. आत जायला 50,000 IDR म्हणजे आपले साधारण 250 रुपयांचं तिकीट होतं. आत प्रवेश केला. दिवाळीत घरी मातीच्या किल्ल्यावर आपण मोहरी आणि हळवी पेरून जशी स्टेप्स मध्ये शेती लावतो ना, तशी अगदी खोटा देखावा वाटावा अशी इथली भात शेती. त्यामधून मध्येच डोकं काढणारी नारळाची झाडं आणि त्याची सुंदरता कमी की काय म्हणून त्यात केलेले छोटे छोटे पूल. बाली स्विंग हा प्रकार तुम्ही बऱ्याच रील्स मध्ये बघितला असेल. तोच हा स्पॉट. चलो चलो. हेच ते स्विंग जे जातं असं आणि हे असे ड्रेसेस, यातला एक ड्रेस तुम्ही सिलेक्ट करायचा. मग जेव्हा स्विंग जातं असं पुढे त्या राईस पॅडीमध्ये, मग तो असा तुमचा ड्रेस मागे उडतो. असं एकदम स्लोमोमध्ये वगैरे लोक रील बनवतात. तो माणूस लय प्रो आहे, त्याच्याकडे मोबाईल दिला ना तो सगळ्या अँगलने तुमचे शूट करेल. तो एकट्याचं स्विंग होतं ज्यात एकटी व्यक्ती बसून त्याचे फोटो आणि रील्स काढणार, आणि फॅमिलीचं सुद्धा स्विंग होतं ज्यात 4 लोक बसू शकतात. व्हिडिओ यस. मागे कम्प्लिटली राईस पॅडी आहेत आणि हे प्रो आहेत ही लोक. शपथ कसला फिरवत.
एवढं डेडिकेशन जर तुझं असेल ना सुकीर्त, त्यांच्या इतकं विषय एंड तुझ्या सिनेमॅटोग्राफी वरच्या लेवलला जाणार. वन मोर हाय करा म्हणताय. हा सगळं स्लो मोशन सगळ्या गोष्टी तुम्ही करता. 4.5 लाख आयडीआर म्हणजे ऑलमोस्ट 2500 रुपये, 2500 का 3000 रुपये घेतात ते या एका स्विंगचे. पण भाई फोटोसाठी पब्लिक करतात. त्यांनी शूट केल्यावर असे फोटो आले आणि त्यांनी जो काय कॅमेरा फिरवला त्यातून हे ठिकाण सुंदर आहे पण फारच कमर्शियल केलंय. तुम्हाला असेल हाऊस तर करा स्विंग, पण जर तुम्हाला पैसे नसतील खर्च करायचे तर यापेक्षा भारी ऑफबीट राईस पॅडीचा स्पॉट आहे ज्याचं तिकीट नाही, फुकट आहे. तो तुम्हाला या व्हिडिओत पुढे दाखवणार आहेच. पण बालीतलं प्रसिद्ध ठिकाण म्हणून जायचंच असेल तर इथे तुम्ही जाऊ शकता. दुपारच्या वेळी जेवणासाठी आम्ही गेलो अजून एका कूल कॅफेमध्ये ज्याचं नाव होतं सिम्पली सोशल. सिम्पली सोशलचा पण ॲम्बियन्स लईच भारी होता. इथे फणसाचे नाचोज होते आणि इथला पिझ्झा सुद्धा मस्त होता. इथे इटालियन पदार्थाची व्हरायटी चांगली होती आणि ते सुद्धा रिझनेबल दरामध्ये. जोरदार जेवून संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो उबूडमधलं एकदम प्रसिद्ध मंदिर पुरा तीर्था एम्पूल, जे उबूडपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तिकीट होतं प्रत्येकी 350 रुपये. त्यांचे पारंपरिक कपडे इथे सुद्धा देतात. ते घालून आम्ही मंदिरात प्रवेश केला. हे सुद्धा जलमंदिर आहे आणि इथला झरा पवित्र मानतात. आणि बालीमधले लोक मेलुकत नावाच्या धार्मिक शुद्धीकरणाच्या विधीसाठी इथे येतात. तुम्ही सुद्धा इथे पवित्र स्नान आणि हा विधी करू शकता. त्यासाठी तुम्हाला गाईड सुद्धा मिळू शकतो. हे सुद्धा हिंदू मंदिरच आहे. बालीमध्ये अशी असंख्य हिंदू मंदिर आहेत. खूपच प्रसन्न वातावरण होतं या मंदिरामध्ये. या मंदिरापासूनच अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर होतं बंजार मेसिजन राईस टेरेस. हेच ते गर्दी नसलेलं ऑफबीट राईस टेरेस. इथे फक्त आम्हीच होतो, बाकी कोणी नव्हतं. इथे स्विंग्स नाही, तिकीट नाही, टुरिस्ट नाही. मधून जाणारी पायवाट, दोन्हीकडे पसरलेली भात शेती, पाटाच्या पाण्याचा खळखळाट आणि नुकताच अस्ताला गेलेला सूर्य. खर तर सूर्यास्त झालेला आहे पण इथून ना म्हणजे डोळे जातील इथपर्यंत फक्त राईस पॅडी दिसत आहेत. आणि ही अशी छान नारळाची झाडं आहेत लाईनीमध्ये आणि नारळाच्या झाडातनं छोटासा रस्ता गेलाय आणि डोळे तुमचे जिथे नजर जाईल तिथे कम्प्लिटली भात शेती आहे. आणि इथे खरं तर लोकल्स येऊन बसतात. खूप लोक हँगआउट करायला, जे टिपिकल बालीची लोक आहेत ते तिथे बसतात. इथे कोणी टुरिस्ट नाही आहेत. हा अप्रतिम स्पॉट आहे. तर सकाळच्या वेळेला आम्ही तिथे गेलो. ठीक आहे, तर लहान मुलं असतील तर त्याची पण वेगळी गंमत आहे, बाली स्विंग वगैरे. पण हा जो स्पॉट आहे मला असं वाटतं की इथे असं निवांत 2 तास येऊन बसायला पाहिजे. हा तेच बालीचे बरेचसे जे स्पॉट्स आहेत ते टिपिकल टुरिस्टची झालेत, पण ही अशी ठिकाणं अजूनही आहेत ऑफबीट जी खूप सुंदर आहेत. क्या बात, क्या बात. आणि या राईस पॅडीच्या सुरुवातीला छोटासा कॅफे सुद्धा होता. कडक कॉफी मागवली पण फारच कोमट निघाली. पण जाऊ दे म्हणलं, वातावरणात चालवून घेतली. रात्री आम्ही गेलो उबूडमधल्या एकदम जबरदस्त व्हिगन कॅफेमध्ये ज्याचं नाव होतं झेस्ट कॅफे. इथला जो काही माहोल होता त्याला तोड नाही. म्हणजे डायरेक्ट मी कुठल्या तरी हॉलिवूड फिल्ममध्ये प्रवेश केलाय असं वाटत होतं. इथे तर काय बोलूच नका. बनाना पीनट बटर स्मूदी, स्वीट पोटॅटो फ्राईज, ग्रीन करी राईस, कॉर्न रिब्स असले लई फॅन्सी पदार्थ मागवले. इथलं पण बिल प्रत्येकी 800 रुपये आलं. उबूडमधली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथल्या ड्राईव्हस. एकही इमारत नाही, छोटी मंदिरं, कौलारू घरं आणि मध्येच लागणारी भात शेती आणि नारळाची झाडं. त्यामुळे अंतर कितीही असलं तरी त्याचा काहीच वाटत नाही, कारण रस्तेच असे होते. आणि या ड्राईव्हस आमच्यापेक्षा ही पुढे बसलेली गॉगल घातलेली महान व्यक्ती जास्त एन्जॉय करत होती. आज आम्ही उबूडमधले धबधबे बघणार होतो. आमचा पहिला धबधबा होता तमनसारी वॉटरफॉल, ज्यासाठी प्रत्येकी 150 रुपये तिकीट होतं. गाडी पार्क केल्यावर फक्त 5 मिनिटांचा वॉक आहे. काहीच पायऱ्या आहेत, अगदी लहान मूल सुद्धा उतरू शकतं. फार लांब नाही, त्यामुळे फॅमिलीसाठी हा सुटेबल धबधबा आहे. 5 मिनिटात आम्ही थेट धबधब्यापाशी पोहोचलो. फारच सुंदर, म्हणजे अगदी कॅलेंडरमध्ये दाखवतात ना तसा हा धबधबा. आणि पाणी फार खोल नाही, त्यामुळे पोहायला सुद्धा एकदम सेफ आहे.
तिथे चेंजिंग रूमची सुद्धा सुविधा आहे, वॉशरूम सुद्धा आहे. त्यामुळे तिकीट घेतलं तरी बालीमध्ये सोयी चांगल्या देतात. तमनसारी बघितल्यानंतर तिथून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर होता पुढचा धबधबा. तिथे जाण्यासाठी गाडीवरच तिकीट काढावं लागतं, कारण तिथे जाणारा रस्ताच इतका फोटोजेनिक आहे आणि त्याचे रील्स काढायला लोक इतकी गर्दी करायला लागले. त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून धबधबा आणि तो रस्ता दोन्हीचं तिकीट एकत्र द्यायला सुरुवात केली, जे आहे प्रत्येकी 150 रुपये. बाजूनी सगळी भात शेती आणि त्यात काम करणारी लोक सुद्धा त्यांच्या टोपीमुळे लय भारी दिसत होते. 5 मिनिटात धबधब्याच्या पार्किंग पाशी पोहोचलो आणि तिथून चालत चालत अगदी 5-10 मिनिटांच्या अंतरावरती धबधबा होता. आत्ता मी आलोय उबूड मधला प्रसिद्ध तिबू-माना वॉटरफॉल. 3-4 महत्वाचे धबधबे जे आहेत ते अगदी जवळजवळ 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. आणि मी एंटर होताना म्हणजे आत जातानाचा जो रस्ता आहे हा संपूर्ण भात शेती, बाजूला अशी मंदिर आहेत आणि समोर कॅफेज सुद्धा आहेत. धबधब्यानंतर जर आपल्याला कॅफेत जाता आलं तर बघू. फार सुंदर, फार सुंदर. हा सुद्धा रस्ता फार लांब नाही, काहीच पायऱ्या आहेत. त्यामुळे कुटुंबासाठी हा धबधबा मी नक्कीच रेकमेंड करेन. तिथे जाणारा रस्ताच फुल पैसे वसूल आहे. मुख्य म्हणजे धबधब्याच्या आधी लाकडी पूल लागतो आणि तिथे छोटा धबधबा आहे. आणि त्यानंतर मुख्य आहे तिबू-माना वॉटरफॉल. हा सुद्धा बागेत छोटा आर्टिफिशियल धबधबा बसवून घेतात ना, अगदी तसा वाटतो. फोटो सेशनसाठी तर हा खूपच भारी स्पॉट आहे. फक्त इथे फार पुढे न जाता अलीकडे तुम्ही पोहू शकता. पण पाणी जे काही थंड होतं ते जाणवल्यावर अथंगने सुमडीत तिथून पळ काढला. उबूडच्या जवळ अजून 2 महत्वाचे धबधबे. त्यातला पहिला गोवा रँगरंग, जो तिबू-मानापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि दुसरा आहे तेंगुनगन वॉटरफॉल. दोन्ही चालायला खूप कमी आहेत, पण आम्ही तिथे गेलो नाही कारण आम्हाला यावेळी थोडी निवांत ट्रिप करायची होती. खरं तर बालीमध्ये 20 महत्वाचे धबधबे आहेत. हे 4 सोडून बाकी ठिकाणी चालायला पण खूप लागतं, पण असेल खाज तर करू शकता. आता तिबू-माना धबधब्यानंतर जोरदार जेवायचंय, खूप भूक लागली आहे. तर इथे खूप इंटरेस्टिंग रेस्टॉरंट्स आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अशी भात शेती आहे आणि त्या भात शेतीला लागूनच रेस्टॉरंट आहेत. की भारी वाईब्स आहेत ना, मला कम्प्लिटली हम्पीची आठवण आली. आणि इथे एक इन्फिनिटी पूल बार रेस्टॉरंट असं आहे. इन्फिनिटी पूल बार अँड रेस्टॉरंट असं याचं नाव होतं. आणि जे काय रेस्टॉरंट होतं पूर्णपणे भात शेतीच्या बाजूला. तिथे स्विमिंग पूल सुद्धा होता. जर पर हेड 600 रुपयांच्या पुढे बिल आलं तर तुम्ही पूल सुद्धा वापरू शकता. टेबलाच्या बाजूला लाकडी टेंट होते आणि तिथे भारतीय बैठक होती. इथलं जेवण थोडं महाग होतं, पण चवीला चांगलं होतं. आणि मुख्य म्हणजे या अँबियन्समुळे फुल पैसा वसूल असा हा अनुभव होता. चौथ्या दिवशी उबूडमधला प्रसिद्ध स्पॉट म्हणजे उबूड मंकी फॉरेस्ट आम्ही करायचं ठरवलं. हे बालीमधल्या मकाका जातीच्या माकडांचं अभयारण्य आहे, जिथे तुम्ही चालत फिरू शकता. इथे जाण्याचं तिकीट आहे प्रत्येकी 700 रुपये. पण लक्षात ठेवा, इकडची माकडं एकदम चालू आणि बुरटी आहेत. त्यामुळे त्यांना डिवचायचं नाही, काही बॅगेत खायला ठेवायचं नाही. सगळे नियम शिस्तीत पाळायचे. म्हणून आम्ही गॉगल, टोपी काहीही घातलं नव्हतं. आत गेल्या गेल्या एक म्हातारं माकड कुंपणावर बसलं होतं. त्याच्या जवळ थांबून फोटो काढायचा प्रयत्न केला. त्याने ढुंकूनही बघितलं नाही. आत जायला रस्ता लई भारी होता, म्हणजे फुल टू जंगल बुकच्या व्हाइब्स. आत गेल्यावर काही माकडांची निवांत बालिनी मसाज चालू होती. मसाज घेणाऱ्यापेक्षा देणाराच जास्त आनंद घेत होता असं मला वाटलं. पुढे एक ट्रेंड माकड होतं. पैसे दिल्यावर खांद्यावर बसून तुम्ही त्याचा फोटो काढू शकता. प्रत्येक ठिकाणं माकडं होती आणि काही ना काही उद्योग करत होते. आणि प्रत्येक माकडाचे उद्योग आमचं छोटंसं गोंडस केशरी माकड फारच बारकाईने टिपत होतं. कम्प्लीट स्विमिंग पूल आहे माकडांचा. आई तू पण असं कर, असं कर. आई मला भीती वाटते ह्याची का? नाही वाटत, त्याला थंडी वाजते. एरवी घाटात 2 माकडं दिसली की गाडी थांबवायला लावणारा आमचा अथंग. इथे तर त्याच्यासाठी पार्टीच होती. असंख्य माकडं इथे निवांत चिल मारत होती. त्यातली त्यांची नाती काय असतील हे पण अथंग शोधण्याचा प्रयत्न करत होता. कोणती आई? असं करून खात नाही. कोणती आई आहे? ही आई आहे, ही खाजवणारी. ही जी खाजवत बसली ती आई आहे. कशी लागवते? हे मंकी फॉरेस्ट खूपच सुंदर. आतमध्ये 2 जुनी मंदिरं सुद्धा आहेत. इथून चालण्यासाठी फारच छान व्यवस्था केली. लाकडी पूल बनवले.
खरंच इथे आल्यावर थेट जंगल बुक मध्ये प्रवेश केल्यासारखंच वाटतं, कारण लोकेशनच तसं आहे. त्यामुळे तिकीट महाग असलं तरी वर्थ आहे. मंकी फॉरेस्ट बघितल्यावर तिथून जवळ असणाऱ्या एकदम हेल्दी व्हिगन रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. बालीमध्ये व्हेजिटेरियन खायला मिळतं का, अशा बऱ्याच लोकांच्या कमेंट्स असतात. आता इंडियन फूड तर म्हणजे प्रत्येक गल्लोगल्ली इथे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, पण तिथे जाऊन काय तुम्ही पनीर बटर मसाला रोटी तेच खायला मिळतं. आता आपण परदेशात आलोय आणि व्हेजिटेरियन खायचंय पण तरी फॅन्सी खायचंय, तर इथे लई भारी ऑप्शन्स आणि खूप भारी कॅफे आहेत. म्हणजे गोव्याला जसे आता व्हिगन कॅफेज आहेत भारी, तसेच इथे म्हणजे लोक तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल अशा लेवलचे एकदम फॅन्सी डिश इथे मिळतात आणि ते सुद्धा रिझनेबल. तर हे मला कळलं, हे वाईल्ड व्हिगन रेस्टॉरंट आहे. जे काही म्हणजे लुक आहे ना या रेस्टॉरंट तुम्ही फक्त बघा. आणि इथे एकदम नाही का, तर हा डायरेक्ट देवळाच्या शेजारी हा कॅफे आणि इथे डायरेक्ट एकदम फॅन्सी जे आपण मास्टर शेफमध्ये बघतो ना डिश सजवून, तशा पद्धतीच्या डिश इथे मिळतात. आणि आम्ही मागवलंय आणि प्रचंड हेल्थ म्हणजे म्हणतात ना हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी सुद्धा परफेक्ट. मसाला नाही, मीठ नाही, एकदम असं फॅन्सी आणि तुमचं काही वजन वाढणार नाही किती खाल्लं तरी. भरपूर सॅलॅड्स, प्रोटीन अशा पद्धतीच्या या डिश असतात. त्याचं नाव पण मेडिसिन डिश असं त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या काही ट्राय करायच्या असतील, कारण टिपिकल तेल घातलेलं तिखट जाळ आपण खातोच नेहमी, इथे तुम्हाला एकदम माइल्ड आणि असं छान खायचं असेल, कारण इथल्या ज्या भाज्या आहेत त्या प्रचंड फ्रेश असतात. ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये फळांची क्वालिटी पण खूप भारी असते. नक्की तुम्ही ट्राय करू शकता असे व्हिगन कॅफेज. इथे जे काही पदार्थ आले ते खाल्ल्यावर आमच्या अंगातल्या कॅलरी दनादन जळल्या. आमच्या अंगातली सगळी चक्र अचानक जागृत झाली. आतल्या आतड्या अवयव बोलू लागले की अरे कुठे आहे मसाला, कुठे आहे तेल, कुठे आहे फोडणी आणि कुठे आहे चव सुद्धा. कारण इथल्या कुठल्याही खाण्याला काहीच चव नव्हती. गायींचा चरायचा चाराच जणू, इतकं रॉ. 5व्या दिवशी आम्ही काहीच करायचं नाही असं ठरवलं. मस्तपैकी इथले स्पा ट्राय करायचे. इथलं फूट मसाज, बालिनी मसाज तुम्ही नक्की ट्राय करा. तो एक प्रकारचा अनुभवच आहे. अथांग सुद्धा या फूट स्पाला इतका ऍडिक्ट झाला होता, 20 वर्षांपासून इथे येतोय अशा थाटात तो करून घ्यायचा. लहान मुलांना फूट मसाज चालतो, तिथे झोपतात, आपलं काम सोपं होतं. बालीमध्ये आम्ही दररोज मसाज घेतोय आणि जे काय स्पा सर्व्हिस इथे मिळते, आई शपथ खूप. आणि गल्लोगल्ली भरपूर स्पा आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन हे जे UR स्पा हे सगळ्यात बेस्ट आहे. तसं रिझनेबल आहे, कारण काय काय खूप महागडे सुद्धा आहेत, म्हणजे आपल्यापेक्षाही महाग. हे रिझनेबल आहे. म्हणजे साधारण फूट मसाज 1 तासाची तुम्हाला अराउंड 800 ते 900 रुपयामध्ये मिळते. बॉडी मसाज पण साधारण 1000 ते 1200 रुपये. आणि आपल्याकडे 5 स्टार रिसॉर्टमध्ये ज्या लेवलची मसाज मिळते त्याच्यापेक्षा भारी इथे 1000-1200 रुपयामध्ये मिळते. त्यामुळे नक्की एक्सपिरियन्स घ्या जर उबुडला आलात तर. भरपूर आहेत, तुम्ही गुगलवरती रेटिंग बघू शकता. पण हा जो UR आहे हा जबरदस्त आहे. तुम्ही आधी अपॉइंटमेंट घेऊ शकता, कारण हे फुल असतं बऱ्यापैकी. आम्ही आज सुद्धा अपॉइंटमेंट घेतली आणि जो काय माहोल आहे इथला आतला, जी काय प्रोफेशनल सर्व्हिस आहे आणि अजिबात शेडी नाही आहेत. हे सगळ्या फॅमिलीज येतात इथे. त्यामुळे बालीमध्ये स्पेशली उबुडमध्ये तुम्ही डोळे झाकून कुठल्याही स्पामध्ये जाऊ शकता. पण चांगले रेटिंग्स असणाऱ्या ठिकाणीच जा. पण अनसेफ कुठेही नाही आहे, शेडी कुठेही नाही आहेत. दुसऱ्यांदा येतोय. याचं जे ॲड्रेस आहे त्याची लिंक मी खाली दिलेली असेल. त्या दिवशी आम्ही उबुड मार्केट सुद्धा फिरलो. उबुड खरेदीसाठी खूप प्रसिद्ध आहे. अगदी कपड्यांपासून ते बॅग्स, मुख्य म्हणजे खूप इंटरेस्टिंग शोपीस इथे मिळतात. पण एक लक्षात ठेवा, भयानक बार्गेन करायचं. तर मी आता उबुड मार्केटमध्ये आलोय आणि खूप प्रसिद्ध मार्केट आहे उबुडचं. शोपीस, ड्रीम कॅचर किंवा ड्रेसेस, दागिने पितळ्याचे, असे खूप गोष्टी इथे मिळतात. आणि 5 किंवा 6 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा वेड लागलं होतं. इतकं स्वस्त मार्केट होतं. इतके भारी भारी मास्क, शो पीसेस एकदम स्वस्तात मिळत होते. आणि आम्ही आज आलोय म्हणजे जवळजवळ 6-7 वर्षांनी, आणि इतकं महागडं आता करून ठेवलंय, कारण खूप जास्त टुरिस्टी झालंय हे मार्केट. त्यामुळे ज्याच्या किमती आधी खूप स्वस्त वाटत होत्या, म्हणजे लिटरली आम्ही मास्क 250 रुपये आणि 300 रुपयाला घेतलं होतं, त्याच्या किमतीला 2500-3000 सांगतायत. म्हणजे याच्यापेक्षा स्वस्त आपल्या महाराष्ट्रात गोष्टी मिळतील. आधी खरंच स्वस्त होत्या. त्यामुळे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये ना इन्फॉर्मेटिव्ह जो केला होता त्याच्यामध्ये जर उबुड मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करा असं मी तुम्हाला रेकमेंड करून सांगितलं होतं. पण आता मी सांगेन की अजिबात फिरकू पण नका इथे. शो पीसेस खूप जास्त महाग आहेत आणि मला अजिबात हे वर्थ वाटत नाहीत. ऑफकोर्स छान आहेत शो पीसेस जे आहेत, असे असे मास्क सुंदरच आहेत, किंवा बॅग पण टिपिकल बालिनी असतात ना बॅग्स, तशा बॅग्स आहेत.
टी शर्ट तर प्रिंटेड सगळीकडे शर्ट्स मिळतात तसेच आहेत, ड्रेसेस तर ओके आहेत. गंमत इथल्या शो पीसची आहे, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मास्क इथे मिळतात. फ्रीज मॅग्नेट 500 रुपयाला विकतात. फ्रीज मॅग्नेट ते म्हणजे युरोपमध्ये 300-400 रुपयाला मिळतं, इथे 500 रुपये सांगतात. इथे मार्केट फिरल्यावर कुठली इंटरेस्टिंग वस्तू नाही मिळाली, पण एक इंटरेस्टिंग कॅफे सापडला. इथे कॅफे इतके भारी आणि इंटरेस्टिंग आहेत ना, म्हणजे मी आता खरं तर स्ट्रीट मार्केटमध्ये उबूडच्या कम्प्लिटली हे कपड्यांचं मार्केट आहे आणि या कपड्यांच्या मार्केटच्या एकदम पूर्ण मार्केट आहे, याच्या आतमध्येच असं एक कॅफे आम्हाला कळलं आणि आत आलो तर वेडच लागला मला, म्हणजे फक्त आत बघा. इथे कॅफे आणि प्रॉपर कॉफीची पावडर पण विकायला आहे आणि इथे सिवेट कॅट म्हणजे उदमांजर म्हणतात ना, ती पण त्यांनी ठेवली आहे. जस्ट हाय, ज्याला सॉरी आय एम सो सॉरी. तर लुवॉक म्हणजे त्याला उदमांजर म्हणतात किंवा त्याला सिवेट कॅट सुद्धा म्हणतात, पण बालीमध्ये त्याला लुवॉक म्हणतात. आणि त्यांची कॉफी खूप प्रसिद्ध आहे. त्यांची कॉफी म्हणजे काय, तर लुवॉक कॉफी बीन्स खाते आणि जी शी येते ती वाळवून ड्राय करून त्याची कॉफी बनवतात. खूप घाण वाटतं हे ऐकायला, पण प्रचंड प्रसिद्ध आहे लुवॉक कॉफी. खूप महाग असते, प्रचंड स्ट्रॉंग कॉफी असते आणि ती जगातली सगळ्यात प्रसिद्ध कॉफी आहे अशी मानली जाते आणि ती इथे मिळते. त्यामुळे आम्हाला कुठल्यातरी लुवॉक कॅफेत जायचंच होतं म्हणून इथे आलो मार्केटच्या मध्ये. हीच ती लुवॉक कॉफी. एक कपचे किती आहेत या? ही 450 रुपयाची आहे. पेटिंग लुवॉक असा प्रकार असतो, म्हणजे त्यांनी पाळलेला, आणि जो जंगली आहे त्याची 800 रुपयाला आहे. हा, एकदम तसा स्ट्रॉंग स्मेल येतो एकदम. खूपच कडू आहे आणि मी आधीच कॅपेचिनो प्यायले त्यानंतर पितोय. खूप कडू पण प्रचंड स्ट्रॉंग आहे. ज्यांना खूप स्ट्रॉंग कॉफी प्यायला आवडते त्याच्यासाठी फार भारी आहे लुवॉक कॅफे. तुम्हाला अस्सल बालीचा अनुभव घ्यायचा असेल तर उबूड बेस्ट आहे. इथे इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, सगळ्या करायच्या म्हटलं तर 15 दिवस सुद्धा पुरणार नाही. आम्ही ठरवून कमी गोष्टी केल्या पण निवांतपणे केल्या. कुटुंबासाठी उबूड हे उत्तम ठिकाण आहे. त्याची बजेट ट्रिप सुद्धा तुम्ही करू शकता. बालीचा वेगळा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आणू शकतो, मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला हवा असेल तर. आणि पुढच्या भागात आपण बालीमधलं नव्याने विकसित झालेलं बेट बघणार आहोत. तिथले सुंदर समुद्रकिनारे, बीच रिसॉर्ट आणि बालीमधली सफारी सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग चुकवू नका. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.